ताई या ठिकाणी आज आपण मुंबईतल्या झालेल्या भ्रष्टाचाराचं आरोपपत्र या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे। दुसरीकडे धारावीतल्या मिठी नदीची झालेली दुरावस्था आणि त्याच्या भ्रष्टाचारावर देखील प्रकाश टाकलेला आहे। काय सांगाल? सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगायची आहे की आज या ठिकाणी आम्ही जी ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि हे जे आरोपपत्र या ठिकाणी जे सादर केलेलं आहे ते यासाठी सादर केलेलं आहे की सर्वसाधारणपणे आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन जाहीर झाल्यापासून सातत्याने जातीयतेचं, धर्माचं आणि त्या ठिकाणी जे आहे ते भाषेचा वाद निर्माण करून जे आहे ते मुंबईकरांच्या मूलभूत जे प्रश्न आहेत, महत्वाचे प्रश्न आहेत, त्याला बगल देण्याचं काम या ठिकाणी होत आहे। हे आपण सगळेजण बघत आहोत। पण मुंबईकर म्हणून आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की मुंबईच्या प्रश्नावर बोललं गेलं पाहिजे, मुंबईची परिस्थिती काय आणि लोक कशी राहतात हे जनतेसमोर गेलं पाहिजे, म्हणून ही जागा आम्ही या ठिकाणी निवडलेली आहे। आपण मिठी रिव्हरच्या इथे या ठिकाणी आहोत आणि ही जागा निवडण्यामागचं कारण मी सांगितलं। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्ही सांगितलं की आरोपपत्र केलं। आता आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका नाव असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 वर्ष 9 महिने त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाहीत आणि अशा वेळेला हे आम्ही पत्र काढले ज्याच्या माध्यमातून आम्ही सांगतोय की त्या ठिकाणी भ्रष्ट महायुती कॉर्पोरेशन चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आपल्या मागील काळामध्ये सुद्धा आम्ही महायुती मस्त मुंबईकर मात्र असते याच्या माध्यमातून मुंबईकरांचे पैसे कशा तऱ्हेने लाडक्या मित्रांना, लाडक्या बिल्डरांना दिले जात आहेत याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला एक भ्रष्टाचाराचा मुद्दा आणला होता पुराव्यासकट। या व्यतिरिक्त मुंबईच्या जमिनीबाबत सुद्धा आम्ही सातत्याने आवाज उचलण्याचं काम केलेलं आहे। आमचं म्हणणं असं आहे की मुंबई महानगरपालिकेचं सर्वात प्रथम काम काय आहे ते घनकचरा व्यवस्थापन, पाणी देणं, लोकांना चांगले रस्ते देणं, बीएसटी त्या ठिकाणी चालून ठेवून परिवहनची व्यवस्था करणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणासाठी त्या ठिकाणी वायू प्रदूषणमध्ये आज मुंबई दिल्लीच्या बरोबर चालली आहे तिचं नियोजन करणं। पण दुर्दैवाने आम्ही बघतोय की मुंबई महानगरपालिकेच्या शाळा असतील, मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालय असतील, हे प्रायव्हेट लोकांना देण्यामागचा मोठा घाट त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आज या आरोपपत्राच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय जे मुंबईकर म्हणून मुंबईची जनता प्रश्न विचारू इच्छिते ते प्रश्न आम्ही या ठिकाणी आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक मुद्द्याला त्या ठिकाणी हात घातलेला आहे की आरोग्य व्यवस्थापन तुम्ही देऊ शकला नाही, शाळा तुम्ही वाचू शकत नाही, या शाळा तुम्ही बनवता आणि प्रायव्हेट व्यक्तींना देता, मोठ्या मोठ्या जमिनी तुम्ही प्रायव्हेट लोकांना देत चाललात, मिठी रिव्हर सारखी जागा सुद्धा आता तुम्ही एका प्रायव्हेट मोठ्या अदानी नावाला दिलेली आहे। हे प्रश्न आम्ही विचारत आहोत आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांना ज्या तऱ्हेने पाणी, रस्ते, ट्रॅफिकचं नियोजन आणि परिवहन, पब्लिक ट्रान्सपोर्ट याच्याबद्दलची नियोजन करायला पाहिजे होतं, त्या नियोजनामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी पूर्णपणे अपयशी झालेले आहेत आणि आज शपथपत्राच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर येणाऱ्या काळामध्ये नाही पहिले आरोपपत्र आज झालं तर शपथपत्राच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत। आता आमचा जवळपास 5-7 दिवसामध्ये तो सुद्धा कार्यक्रम असेल ज्याच्यामध्ये आम्ही शपथपत्र पण देऊ, जाहीरनामा पण आमचा त्या ठिकाणी जाहीर करू आणि त्याच्या माध्यमातून जनतेला आम्ही आश्वासन देणार आहोत की काँग्रेस पक्ष हा मुंबई महानगरपालिकेत जवळपास 30 वर्ष सत्तेवर नाही, पण ज्यावेळी आम्ही पूर्णपणे ह्या इलेक्शनमध्ये उतरलेलो आहोत, आमच्या समविचारी पक्षाशी आमची आघाडी चालू आहे, त्यांच्याशी आघाडी करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही उतरणार आणि जोरदार लढाई देणार आणि मुंबईकरांचा आवाज म्हणून या ठिकाणी उतरणार आहोत। हे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार सुद्धा मानायचे। काही थोड्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्या गैरसोयी झाल्या त्याच्याबद्दल मी माफी मागते। पण मिठी नदीच्या गैरव्यवहारासंदर्भात पुन्हा एकदा लक्ष वेधतो, ज्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी मिठी नदीचं जे उद्घाटन केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वच्छतेचे दावे करण्यात आले, मात्र भ्रष्टाचार हा देखील तितकाच उघडपणे दाखवण्यात आलेला नाही, बिलकुल म्हणूनच आम्ही ही जागा निवडली की सत्य परिस्थिती काय। दुर्दैवाने मुंबईच्या सत्य परिस्थितीबद्दल आपण बोलतच नाही आहोत। मुंबईच्या मिठी रिव्हरचा प्रश्न असेल, मुंबईच्या पाण्यासंदर्भामधला असेल, मुंबईच्या रुग्णालयामध्ये काय अवस्था आहे, मी स्वतः किती रुग्णालय तुमच्याबरोबर फिरले तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मुंबईच्या रुग्णालयांची काय अवस्था आहे, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची काय अवस्था आहे, मी जसं सांगितलं की बीएसटी जी सगळ्यात मोठी परिवहन व्यवस्थापन होतं तिची काय अवस्था आहे, हे प्रश्न लोकांसमोर गेले पाहिजेत, जनतेच्या माध्यमातून जनतेला सुविधा मिळायला पाहिजेत। मुंबईकरांच्या ठेवी होत्या त्या कोणी नसताना तुम्ही त्या ठेवी तोडल्या कशा आणि या तऱ्हेने आज या आरोपपत्राच्या माध्यमातून आम्ही सगळ्या विषयांना त्या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत, अजूनही काही मुद्द्यावर आम्ही बिलकुल बोलू, पण माझं एक नम्रपणे आव्हान आहे की या वेळचं इलेक्शन हे जात, धर्म, प्रांत, भाषा हा विवाद न करता आम्ही सातत्याने सांगतोय विवाद नको, मुंबईकरांचा आवाज ऐका आणि मुंबईच्या प्रश्नावर यावेळचं इलेक्शन झालं पाहिजे। विकासावर बोलणारे आता गप्प काय, आता विकासावर बोललं गेलं पाहिजे। आम्ही काँग्रेस पार्टी सांगतो 30 वर्ष आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये नाही, पण ज्या वेळेला आपल्याला सगळ्यांच्या समोर आम्ही आलो आहोत आमचं आपल्याला पूर्णपणे खात्रीलायक सांगतो मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांचा आवाज म्हणून आम्ही येऊ।
जिस तरीके से यहाँ पे आज ऐक ना वंचित एक मिनिट थांब रे. वंचित सोबतच्या आघाडी संदर्भातली चर्चा ही कुठपर्यंत आलेली आहे, कधीपर्यंत? नाही, या संदर्भामध्ये आमचे सचिन सावंत साहेब, अमित पटेल साहेब त्या सातत्याने त्यांच्याशी भेटतात, त्यांच्याशी पण चर्चा चाललेली आहे आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी सुद्धा आमची चर्चा चालू आहे. मी आपला सांगते, सीपीआय सीपीएमची तर आमची झालेलीच आहे ऑलमोस्ट मला वाटतं, आणि बाकीच्यांची ज्यांच्याशी झालेली आहे त्यांच्याशी कंप्लीट झालेली आहे. काही लोकांशी ते चर्चा करतात, त्या संदर्भात ते तुम्हाला सांगतील. पण मी एक गोष्ट सांगते, आमचं म्हणणंच ते आहे की आमची जी विचाराची मंडळी आहेत, या येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण मुंबईकरांच्या बंधूंशी देखील चर्चा चालू आहे का? नाही, मी आधीच सांगितलं त्यांच्याशी चर्चा संपली. ज्यावेळी संजय राऊत साहेबांनी सांगितलं स्वबळाचा नारा दिला त्या दिवशी संपली. त्याच्यावर तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आज राष्ट्रवादीचे नेते हे ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत. जयंत पाटील असतील, राखी जाधव असतील, हे भेटीला आता असं आहे की त्यांची चर्चा आमच्याशी पण सुरू आहे, त्यांच्याशी पण सुरू आहे. तर ते मला त्यांच्याबद्दल मी सांगू शकत नाही. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यावा. एकमत नाहीये का कुठे? मला माहित नाही, त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे तो त्यांनी घ्यावा. पण मैं आप सभी का धन्यवाद, लोग यहाँ पे आए और यहाँ ये जो है वो आरोप पत्र जो है इसका प्रकाशन रखने का कारण ये है कि ये जो जगह है जहाँ पे हम ये चाहते हैं कि मुंबईकर की क्या परिस्थिति है, आज मिठी रिवर की क्या परिस्थिति है और किस तरह से लोग रह रहे हैं, जो मूलभूत प्रश्न है. क्योंकि हम देख रहे हैं कि जब से मुंबई महानगर पालिका का इलेक्शन डिक्लेयर हुआ है तब से हम देख रहे हैं कि लगातार मुंबई के विषय जो महत्वपूर्ण विषय है, जैसे ड्रेनेज का विषय है, जैसे सड़क का विषय है, जैसा बीएसटी का विषय है, जैसा घन कचरे का विषय है, जैसा पानी का विषय है, जैसा अस्पतालों का विषय है, स्कूल का विषय, इसके ऊपर न करते हुए इलेक्शन को भाषा, धर्म और इस विवाद में लेके जाने का कुछ लोग कोशिश कर रहे हैं. तो हमारा ये कहना है आज इस आरोप पत्र के माध्यम से कि हमने ऐसी जगह चुनी है जिस जगह से पता चलना चाहिए कि मुंबईकर की क्या समस्या है और ये समस्या के ऊपर मुंबई का इलेक्शन होना चाहिए. हम कह रहे हैं कि विवाद नहीं चाहिए, हमें विकास चाहिए और हम इसी मुद्दे के ऊपर मुंबईकर की आवाज बन के आना चाहते हैं. लगभग 3 साल 9 महीने हो गए मुंबई महानगर पालिका में जो है वो लोक प्रतिनिधि नहीं है और मुंबई महानगर पालिका जो है पूरी तरह से अगर आप देखोगे तो प्रशासन के माध्यम से और महायुति सरकार के माध्यम से चल रही है. बृहन मुंबई महानगर पालिका को इन्होंने इन बीच काल में आपको मैं सामने बताना चाहती हूँ भ्रष्ट महायुति कॉर्पोरेशन बनाया है. इस आरोप पत्र के माध्यम से उन्होंने क्या क्या चीजें की है, किस तरह से मुंबई महानगर पालिका को लूटा है, जमीनें दी है, पीएपी के माध्यम से मुंबई महानगर पालिका मुंबईकर का पैसा किसी बिल्डर को दिया है, किसी दोस्त को दिया है. लगातार हर हफ्ते जो है हमें प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं, महायुति मस्त मुंबईकर मात्र त्रस्त, इस माध्यम से हम पुरावे भी दे रहे हैं, कोई उसकी इंक्वायरी नहीं हो रही है और ये पैसे मुंबईकर के हैं. तो हम इस आरोप पत्र के माध्यम से हम कहना चाहते हैं कि इसके लिए भी सरकार को जवाब देना पड़ेगा. 30 साल से हम मुंबई महानगर पालिका में सत्ते में नहीं है, हम लड़ाई में उतरे हैं हमारे समविचारी पक्षों के साथ और इस बार हम मुंबई करके आवाज बन के उतरेंगे. हम मुंबई के सवालों के ऊपर बात कर रहे हैं. हम मुंबई महानगर पालिका के अस्पताल में आज कितने बड़े पैमाने पे आप देख सकते हो आईसीयू के बेड उपलब्ध नहीं है, दवाइयां नहीं है. मुंबई महानगर पालिका के अस्पताल में मैं खुद बहुत सारे गई हूँ तो मैं उसकी बात कर रही हूँ. स्कूल मुंबई महानगर पालिका के पैसे से बनकर किसी प्राइवेट आदमी को दिया जाता है. आज सब बड़ी बड़ी जमीनें अदानी को देने का काम हो रहा है. जिस मिठी रिवर पे हम खड़े हैं उसको भी देने का काम हुआ है, जबकि मिठी रिवर में पिछले सालों में कितना पैसा गया है आपको भी पता है, कितने लोगों के ऊपर इसके लिए ईडी लगी है वो भी आप लोगों को पता है. और इस माध्यम से हम ये कहना चाहते हैं कि आज हम बिल्कुल आरोप पत्र लेके आए हैं, लेकिन आने वाले दिनों में हम वचननामा लेके आएंगे और हम पूरी तरह से मुंबईकर से ये कहना चाहते हैं, हम मुंबईकर की समस्याओं पे इलेक्शन लड़ेंगे और मुंबईकर की सुविधा कैसे दी जा सकती है इसका हम जिम्मेदारी लेंगे और उस तरह हम इलेक्शन के लिए जो है वो आने वाले दिनों में जाएंगे. अलायंस की बात जो चल रही है, वंचित बहुजन आघाड़ी के साथ भी आपकी बात चल रही है, कहाँ तक वो बात पहुंच रही है फिलहाल? देखिए, हमारी वंचित आघाड़ी के साथ बहुत अच्छी बात चल रही है और मुझे ये कहना पड़ेगा कि हमारे एआईसीसी से भी बात चल रही है. हमारी तरफ से सचिन सावंत साहब, अमित पटेल साहब इस बातचीत कर रहे हैं, उनके साथ भी बात कर रहे हैं, शरदचंद्र पवार साहब जी की पार्टी के साथ भी बात कर रहे हैं. हम ये कोशिश करें कि हमारे सीपीआई सीपीएम से बात हो गई है, जितनी भी हमारी अलायंस हो वो समविचारी हो. हमारा सिर्फ एक ही कहना है कि इस देश की संविधान को लेकर हम चल रहे हैं, इस देश की लोकशाही को हम मानते हैं और सबको साथ में लेके चल के मुंबई का हर मुंबई में विकास के लिए हाथबार होना चाहिए, हमारी सोच है. यूपीटी और एमएनएस का जिस तरीके से अलायंस हुआ, आप सचिन सावंत जी से पूछिए. हाँ, जिस तरीके से दोनों पार्टी का अलायंस हुआ यूपीटी और एमएनएस का,
जिसके बाद उनकी तरफ से अनाउंस किया कि हम जो मेयर बनेगा वो मराठी मानुस ही बनेगा। आपकी क्या भूमिका है, कांग्रेस की क्या भूमिका? देखिए हम देखो, मैंने जब उनके अलायंस हो गए मैंने उनको शुभेच्छा दी। हम मराठी में शुभेच्छा देते थे, हमने शुभेच्छा। वो अपनी लड़ाई लड़े, वो उनकी पार्टी का निर्णय ले। हमारी पार्टी का अलायंस का बात जब होगा उसके बाद हम आपके पास बिल्कुल आएंगे, हम सब सवालों का जवाब देंगे। हम हमारी लास्ट मोमेंट पे चर्चाएं चालू है, चाहे वो वंचित आघाड़ी हो, चाहे वो पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस हो, शरद पवार साहब की, उनके साथ हमारी बातचीत चालू है। मैंने आज ही कहा है सचिन सावंत जी और अमित पटेल जी से कि आज रात तक इसका जो है वो चर्चा करके खत्म किया जाए, क्योंकि कई चीजें ऐसी भी होती है राजनीति में, आपको पता है कि उनको भी हमें, हमारी भी सीटें हमको चाहिए, तो उसके ऊपर चर्चा करके सोल्यूशन निकल सकता है, तो उसके ऊपर वो काम कर रहे हैं। लेकिन मेयर कौन बनेगा? मेयर देखिए एक बार बिल्कुल एक बार अलायंस होने के बाद सबके साथ चर्चा करके काम करेंगे ना भाई। हम ऐसे लोग नहीं है ना, हमारे यहाँ पे हुकुमशाही नहीं चलती, हमारे यहाँ पे लोकशाही चलती है। तो सब संगठन के लोगों से, पदाधिकारियों से चर्चा करेंगे। और कोई हम खुद मराठी है भाई, मी स्वतः मराठी आहे, बाबासाहेबांची अनुयायी पण आहे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।